बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ बनवावा असं विचार करत होतो। आता मात्र लोकसभेची निवडणूक 2024 यामध्ये कोणाला निवडून द्यायचे, मागील 10 वर्षामध्ये काँग्रेस सरकार चांगली कामगिरी केली आहे की बीजेपी सरकार कामगिरी चांगली केली आहे, याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये कोणत्या सरकारने चांगले कार्य केलेले आहे, मागील 10 वर्षामध्ये बीजेपी सरकार व काँग्रेस सरकार यामधील तफावत पाहणार आहोत। सामान्य नागरिक, त्याचबरोबर नवतरुण आणि त्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कोणते सरकार चांगले कार्य केलेले आहे याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल त्यांचे कार्य काय आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्ही जो थंबनेल पाहतात त्यामधील 3 व्यक्ती सर्वांनाच ओळख आहेत, अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत। यामधील पहिली व्यक्ती म्हणजे मनमोहन सिंग, या अगोदरचे काँग्रेसचे पंतप्रधान, यांना कठपुतलीमधून समजलं जात होतं। यांचा कार्यकाल म्हणजे 2004 ते 2014 या कालावधीमध्ये यांनी कोणत्या प्रकारचे कार्य केले आहेत याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामधील दुसरी व्यक्ती म्हणजे आताचे पंतप्रधान म्हणजेच बीजेपीचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, यांचा कालावधी आहे 2014 ते 2024 या कालावधीमध्ये या बीजेपी सरकारने कोणत्या प्रकारचे। त्यानंतर तिसरी व्यक्ती म्हणजे काँग्रेसचे युवा अध्यक्ष राहुल गांधी, यांना पंतप्रधान बनायचे होते, मात्र त्यांची इच्छा आता पूर्ण होणार का याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। सर्वप्रथम मनमोहन सिंग यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। यांचा कालावधी म्हणजे 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत यांनी पंतप्रधान यांचे सूत्र सांभाळले होते आणि ते 14वे भारताचे पंतप्रधान बनले होते। याच माध्यमातून त्यांनी एक विद्वान आणि प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व असलेले आणि नम्रता त्यांच्या अंगी असलेले त्यांचे प्रतिष्ठावान ही व्यक्तिमत्व। याच नंतर प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी भारतातील पंजाब या राज्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये झालेला आहे। यांचे शिक्षण 10वी पर्यंतचे शिक्षण हे 1948 मध्ये त्यांनी पंजाब विद्यालयामधून 10वीचे शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी ब्रिटनला जाऊन केम्ब्रिज विद्यालयामध्ये त्यांनी पुढील शिक्षण केले। त्यानंतर 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीमध्ये ऑनर्स ही डिग्री अर्जित केली। त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यालयामधून न्यूफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्राची डीफिल पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांच्या पुस्तकामधून भारतामधील निर्यात, आत्मनिर्भरता आणि विकासाच्या महत्त्वाच्या शक्यता वर्तवल्या आहेत आणि त्यामध्ये भाष्य केलेले आहे। आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जाणून घेऊयात। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रभाई दामोदर दास मोदी। त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950, ते आता 72 वर्षांचे आहेत। त्यांचा जन्म वडनगर, गुजरात येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूलचंद मोदी व त्यांच्या आईचे नाव हिराबेन मोदी व त्यांचे शिक्षण जवळपास वडनगर येथे स्थानिक गुजरात विश्वविद्यालयामध्ये झाले। त्यांनी 8 वर्षाचेच असताना त्यांनी RSS या संघटनेशी जोडले। त्यानंतर 13 वर्षांचे असताना यशोदाबेन चमनलाल यांच्या सोबत त्यांचे लग्न ठरले आणि 17 वर्षामध्ये त्यांचे लग्न पूर्ण झाले। 1971 मध्ये त्यांनी पूर्णकालीन RSS यामध्ये कार्यकर्ता बनले। त्यानंतर RSS या संघटनेला परिपूर्ण वेळ दिला। त्यानंतर 2001 मध्ये गुजरातचे 14वे मुख्यमंत्री त्यांनी बनले। त्यानंतर 2001 ते 2014 यामध्ये लगातार 4 वेळेस त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री बनले। त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपी यांच्या नेतृत्वाखाली 282 उमेदवार निवडून आणून बहुमताने सरकार बनवले आणि 26 मे 2014 शपथ घेऊन भारताचे 15वे प्रधानमंत्री बनले। त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक झाली। त्यानंतर बीजेपीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या वेळेस त्यांनी पूर्वीपेक्षाही जास्त बहुमत घेऊन त्यांनी 303 सीटावर त्यांचे बहुमत सिद्ध केले आणि 30 मे 2019 त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान यांची शपथ घेतली। यापूर्वीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 मध्ये कोणत्या प्रकारचे चांगले कार्य केलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। 2004 मध्ये पेट्रोलचे दर 36 ते 37 रुपये लिटर आणि डिझेलचे दर 24 ते 25 रुपये लिटर। यांच्या कार्यकालामध्ये तेल स्वस्त राहायचे, याचं कारण म्हणजे त्यांनी नगदी सबसिडी द्यायचे। नेमकी सबसिडी म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। त्यामध्ये जे काही 40 रुपये दर जर पेट्रोलचे असतील तर जे आपल्याला 37 किंवा 36 रुपये या दराने मिळते, त्यावरती जे राहिलेले दर आहेत ते सरकार भरून घेणे याला सबसिडी म्हणतात। म्हणजे जे काही 2 ते 4 रुपये राहतात ते सरकार त्यांना कंपनीला देत असत, याला सबसिडी म्हटलं जातं।
आणि यांच्या कालावधीमध्ये जी सबसिडी दिली जात होती ती नगदी स्वरूपामध्ये वेळोवेळी देत होते, महिन्याला सबसिडी देत होते. याच नंतर ही वेळोवेळी देणं सबसिडी या सरकारला कठीण वाटायला लागलं. त्यामध्ये ऑइल बॉन्ड यांचा एक करार करण्यात, जो काही ऑइल बॉन्ड आहे ते 5 ते 10 वर्षाच्या नंतर द्यायचा. यामध्ये सबसिडी जे काही नगद स्वरूपात दिली जात होती ती 5 ते 10 वर्षानंतर द्यायची, अशा सरकारने या कंपनीशी करार केला. त्याचनंतर 2008मध्ये वैश्विक मंदी आली. आता वैश्विक मंदी आल्यानंतर ही नगद रक्कम करार जो केलेला आहे त्यानंतर द्यायचा 5 वर्षानंतर, त्यामध्ये देणं कठीण झालं, सरकारवरची बोजा चढला. त्यानंतर याच नंतर या कंपनीला सुद्धा 5 ते 10 वर्षांचा कालावधी हा फार कालावधी मोठा वाटत होता. याच नंतर पैसे या कंपनीने सुद्धा मागण्यास सुरुवात केलेली आणि याच नंतर 2008ला वैश्विक मंदी आल्यामुळे या सरकारला हे जे काही करार करण्यात आला होता त्यामध्ये जे काही नगद स्वरूपामध्ये रक्कम देण्याची होते त्यामध्ये ते देणं शक्य झालं नाही. या सरकारवरती बोजा चढण्याचा मार्ग सुरू झाला आणि त्यामध्ये बाहेरील राज्यातून किंवा बाहेर देशातून हे कर्ज घेण्यात आले आणि याच माध्यमातून जे काही कंपनीशी करार करण्यात आला होता त्यांना ही रक्कम परत करण्यात आली. आणि याच माध्यमातून याचा परिणाम असा झाला की 2009ला पेट्रोलचे दर 40 वरती पोहोचले आणि त्याचनंतर 2010मध्ये सबसिडी बंद करण्यात आली आणि पेट्रोलचे दर जवळपास 2010ला 51 रुपये प्रति लिटर झाले. त्याचनंतर 2013-14मध्ये पेट्रोलचे दर 73 रुपये प्रति लिटर व डिझेलचे दर प्रति लिटर 51 याप्रमाणे झाले. त्याचा परिणाम 1.3 लाख करोड रुपयांचा कर्ज बीजेपी सरकारवर पडला. याचं कारण म्हणजेच काँग्रेस सरकार पडले आणि बीजेपी सरकार निवडून आले. याच माध्यमातून बीजेपी सरकारवर जवळपास 1.3 करोड रुपयांचा कर्ज बीजेपी सरकारवर आले. याच नंतर 2014मध्ये जे नवीन सरकार म्हणजे बीजेपी सरकार आले नरेंद्र मोदीचे, त्यानंतर डिझेल व जी पेट्रोलचे सबसिडी देण्यात येत होती यांच्या माध्यमातून ती नष्ट करण्यात आली किंवा ते कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यानंतर एक्साईज ड्युटी वाढवली, त्यामध्ये पेट्रोलचे दर 9.20 याप्रमाणे 27 रुपयापासून 9.20 पर्यंत वाढवण्यात आले. त्यानंतर डिझेलचे 3.46 पासून 21.80 याप्रमाणे वाढवण्यात आले. त्यामध्ये वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून 2014 ते 2022 एक्साईज ड्युटी यामधून जवळपास 8 लाख करोड रुपयांची कमाई या सरकारने केली असे निर्मला सीतारामन यांच्याकडून सांगण्यात आले. अशा प्रकारे या पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्यात आले आणि याच माध्यमातून जे काही पेट्रोल व डिझेलचे जे तफावत होती जवळपास 20 रुपयांची तफावत 5 रुपयावर येऊन पोहोचली आणि याच पद्धतीने पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्यात आले आणि ज्यामध्ये कमाई करण्यात आली होती 1.3 करोड रुपयांचा कर्ज यावरती पडलेला होता. त्यातून 1.3 करोड देऊनही जवळपास या सरकारकडे 6 करोड रुपयांची कमाई या सरकारने केली आहे. यापुढे 2004 ते 2014 मनमोहन सरकार व 2014 ते 2024 मोदी सरकार याच माध्यमातून भ्रष्टाचार कोणत्या सरकारच्या कालावधीमध्ये जास्त झाला, या मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये झालेले घोटाळे, त्यामध्ये 2G स्पेक्ट्रम, दुसरा आहे कोयला आवंटन घोटाळा, त्यामध्ये ऑइल बॉन्ड स्कॅम, यामध्ये वैश्विक मंदी आल्यामुळे हा घोटाळा होऊ शकत नाही. त्यानंतर मनरेगा स्कॅम, यामध्ये जेवढे कामगार आहेत त्यांना कामगार देणं शक्य झालं नाही. त्यानंतर 2011मध्ये अँटी करप्शन मुवमेंट, यामध्ये अण्णा हजारेच्या माध्यमातून काँग्रेस सरकार तोडण्यात आली. त्याचनंतर आता नरेंद्र मोदी जे बीजेपी सरकार आहे यांचे भ्रष्टाचार पाहूया. त्यांच्या माध्यमातून MSP वाढवण्यासाठी जे काही त्यांनी घोषणा केली होती ते पूर्ण केली नाही. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस, जे काही आता आंदोलन चालू आहे दिल्लीला, याच माध्यमातून त्या शेतकऱ्यांची काय हालअपेष्टा होत आहेत हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर किसान आंदोलन, शेतकऱ्यांचे जे आंदोलन झाले आहे त्यांना खालिस्तानी म्हणण्यात आलं होतं, हे एक मोठा घोटाळ्यामध्ये समजलं जाते. त्यानंतर सर्वात मोठं म्हणजेच बेरोजगारी, यामध्ये या सरकारच्या कालावधीमध्ये जवळपास सर्वात जास्त बेरोजगारी या सरकारच्या कालावधीमध्ये होण्यात आली आहे. याच्यानंतर पेट्रोल डिझेलची किमती जास्तीत जास्त वाढवले. त्याच्यानंतर महागाईचा विचार केला तर त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आणि याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचनंतर जे काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरत्या होत्या त्यांची कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही आणि त्यांना नियुक्त्याही दिले नाहीत. त्यामध्ये राफेल स्कॅम हा घोटाळा, त्यानंतर
कुठलेही कारण नसताना जे काही मोठे लोक आहेत त्यांना ज्यांच्या माध्यमातून त्यांना कर्ज देणे हा एक घोटाळाच होऊ शकतो. त्यानंतर PNB घोटाळा, NPA हा घोटाळा, त्याच्यानंतर 9 लाख करोड रुपयांचा यामध्ये घोटाळा झाला. त्यानंतर नीरव मोदी, विजय मल्ल्या फरार झाले. अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारचे तारण न ठेवता त्यांना नीरव मोदी, विजय मल्ल्या अशा विविध जे काही मोठे व्यक्ती आहेत त्यांना कर्ज देणे व अशा पद्धतीने त्यांनी कर्ज घेऊन बाहेर देशामध्ये तेथील जे काही राष्ट्रीयत्व स्वीकारून तेथे राहणे आणि हे जे काही कर्ज दिलेले आहे ते परिपूर्ण शेतकऱ्यांच्या डोसक्यावरती ऋण घेणे किंवा कर्ज पडणे आणि त्याच माध्यमातून अडाणी जे काही आहे त्यांना पण करोडो रुपयांचे लोन या सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आणि याचा परिणाम महागाई हा दिसून येत आहे. याच माध्यमातून BJPच्या सरकारमध्ये बरेच सारे भ्रष्टाचार आणि त्यांनी जे काही सामान्य जनता आणि त्याच्यानंतर नवयुवकांना बेरोजगारीमध्ये त्यांना सामील करण्यात आले. अशा पद्धतीचे विविध सारे भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. आता पाहूयात कोणाच्या सरकारमध्ये चांगले कार्य करण्यात आले. यामध्ये थोडक्यात तुलना करूया. 2004 ते 2014 मध्ये 11.7 किलोमीटर पर सडक निर्माण करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागामधील एरियामध्ये जे काही सडक योजना निर्माण करण्यात आली त्यामध्ये 56%. त्याच्यानंतर नॅशनल हायवे यामध्ये ग्रोथ करण्यात आली, त्यामध्ये 4.58 याप्रमाणे ग्रोथ करण्यात आली. त्यानंतर जे काही रेल्वे लाईन आहे त्यामध्ये जवळपास 3.5 लाख करोड रुपयांचं जे काही यावरती खर्च करण्यात आली आणि त्यासाठी रेल्वे लाईनची ग्रोथ करण्यात आली. त्यानंतर डिले प्रोजेक्ट 1.3. त्याच्यानंतर 15% मध्ये वेपन इम्पोर्ट म्हणजेच जे क्षेत्र आहे ते आयात करणे. त्याच्यानंतर रशिया यांच्याशी जे काही 76% वेपन्स त्यांच्याकडून खरेदी करण्यात आले. त्याच्यानंतर आता BJP सरकारकडे पाहूया. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये 17 किलोमीटर पर डे याप्रमाणे सडक निर्माण करण्यात आली. 2020 मध्ये प्रेझेंट म्हणजेच 37 किलोमीटर पर डे याप्रमाणे सडक निर्माण करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये 88% ग्रामीण भागाला शहराशी कनेक्ट करण्यात आले किंवा जोडण्यात आले. त्यानंतर नॅशनल हायवे यांच्या माध्यमातून 21.91% ग्रोथ करण्यात आली. याचनंतर रेल्वेमध्ये जे काही ग्रोथ करण्यात आली आहे त्यामध्ये 3.82 लाख करोड यांच्या माध्यमातून करण्यात आले आणि डिले प्रोजेक्ट यामध्ये 1/4 याप्रमाणे त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात आली. त्यानंतर याच माध्यमातून ज्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा जे इम्पोर्ट करणारे क्षेत्र आहेत त्यांच्या माध्यमातून दुसरा क्रमांक करण्यात आला. रशियाच्या माध्यमातून 56% इम्पोर्ट करण्यात आले. त्याच्यानंतर फ्रान्सच्या माध्यमातून राफेल या पूर्ण करण्यात आली आणि त्यांच्यामध्ये पार्टनरशिप करण्यात आली. त्यामध्ये 50,000 करोड रुपयांचं जे काही करोड रुपये स्कॅम करण्यात आले. त्यामध्ये EDची जे काही संभाव्य जांच केली जाईल किंवा त्यांच्यासाठी जो ED लागण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पाहूयात या दोन्ही सरकारच्या कालावधीमध्ये काय चांगले कार्य करण्यात आले आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिला म्हणजे मनमोहन सरकार राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2019च्या माध्यमातून यामध्ये जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी कार्य केले आहे. त्याचनंतर मनरेगामध्ये 2006ला बऱ्याच प्रमाणामध्ये कार्य केले. त्यानंतर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 हा अंमलात आणण्यात आला. मिड डे मील जे काही 5वी पासून ते 8वी पर्यंत हे करण्यात आले. या अगोदर 7वी पर्यंत किंवा 5वी पर्यंत होते आणि यानंतर क्रूड ऑइल हे जास्त महाग होते त्यांना सबसिडी देऊन स्वस्त करण्यात आले आणि मनमोहन सिंग म्हणजेच काँग्रेसच्या काळामध्ये आधार कार्ड ही योजना अंमलात आणण्यात आली आणि त्यानंतर यांच्या काळामध्ये सर्वात चांगले कार्य म्हणजेच महागाई जे आहे ते नियंत्रित ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता मोदीच्या जे काही BJP सरकार आहे यांच्या माध्यमातून कोणते कार्य करण्यात आलेले आहे त्या पाहूयात. त्यामध्ये जनधन योजना हे एक त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि डोमेस्टायझेशन, GST, राम मंदिर, मुद्रा योजना, याचनंतर आवास योजना आणि उज्ज्वल योजना या माध्यमातून जे काही गॅस देण्यात आले होते ते गॅस या अगोदर त्यांना फ्रीमध्ये देण्यात आले. त्यानंतर
आता गॅसचे जर भाव पाहिले तर ते गगनाला पोहोचले आहेत. त्याचनंतर आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचली आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होत आहे. त्याचनंतर किसान सन्मान निधी ही योजना तर सगळ्यात मोठी फ्रॉड समजली जाऊ शकते. यामध्ये 2000 रुपये यामध्ये देऊन शेतकऱ्यांची पूर्ण फसवणूक करत आहेत. त्यांना जवळपास करोडो रुपये त्यांच्याकडून घेतले जात आहेत. त्यांना MSPच्या नावाखाली त्यांना बरेच सारे आंदोलन करूनही त्यांना MSP देत नाहीत आणि किंवा त्यांना किमान आधारभूत किंमत त्यांच्याकडून दिली जात नाही आणि त्यांच्या जे काही उत्पन्न केले जाते त्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव योग्य प्रमाणे देत नाहीत. आणि त्याचनंतर आर्टिकल 370 हे BJPच्या कालावधीमध्ये जे काही सर्व BJP सरकार येईल त्याच माध्यमातून जे काही या अगोदरचे जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली होती. त्यांच्या घोषणेला हे पात्र करण्यात आले आणि हे आर्टिकल 317 हे लागू करण्यात आले. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचं करण्यात आलं आहे. त्यामध्ये आता या अगोदर पाकिस्तान व इतर देशांचे अटॅक जास्त होत होते आणि यांच्या माध्यमातून आता हे अटॅक कमी झालेले आहेत. एअर स्ट्राईक यांच्या माध्यमातूनही जे काही परिपूर्ण भारत सुरक्षित आहे. आणि आता लोकसभा 2014चा जो काही घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून काय घोषणा करण्यात आली आहेत आणि BJPच्या माध्यमातून काय घोषणा करण्यात आली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. काँग्रेसच्या माध्यमातून काय घोषणा करण्यात आल्या आहेत त्यामध्ये जे काही विदेशी कंपन्या आहेत त्यांना भारतामध्ये रिटेल करण्यासाठी किंवा कंपन्या स्थापन करण्यासाठी त्यांना मंजुरी देण्यात आली. त्याचनंतर सर्व नागरिकांना त्यांचे शारीरिक अधिकार देण्यात आले. त्याचनंतर जे काही काळा पैसा आहे ते भारतात आणणार आणि त्याचनंतर 10 करोड लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार. ज्यामध्ये 10 लाख लोकसंख्या आहे त्या गावांना हाय स्पीड ट्रेन उपलब्ध करून देणार. त्यानंतर जे काही वरिष्ठ आहेत त्या विधवा आहेत त्यांना विकलांग आहेत त्यांना पेन्शन योजना चालू करणार. अशा प्रकारची घोषणा काँग्रेस सरकार केली आहे. आणि BJP सरकार आता काय घोषणा करत आहे ते पाहूयात. त्यामध्ये जे काही रिटेल विदेशी कंपन्या आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी आपल्या भारतामध्ये मंजुरी देणार नाही. त्याचनंतर प्रत्येक राज्यामध्ये एम्स या कॉलेजची स्थापना करणार. त्याचनंतर जे काही काळा पैसा आहे जे देशाबाहेर गेलेला काळा पैसा आहे ते भारतात वापस आणण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणार. त्याचनंतर त्यांच्या माध्यमातून 13 वेळेस रोजगार शब्द वापरूनही त्यांना आता मात्र त्यांचा उल्लेख केलेला नाही. आणि प्रत्येक गावाला इंटरनेटशी जोडण्याची शपथ. त्याचनंतर स्वर्णिम बुलेट ट्रेन योजना लागू करणार अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि मात्र त्याचनंतर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुठल्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नसून कुठल्याही पक्षांची बाजू न घेता तुमच्यासमोर जे काही मागील आणि सद्यस्थिती आहे यांची थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच माध्यमातून यापूर्वीही जे काही सामान्य नागरिक आहेत बेरोजगार आहेत आणि शेतकऱ्यांच्या जे हावलापेष्टा झालेल्या आहेत हे BJPच्या काळामध्ये झालेले असतानाही तुम्हाला दिसत आहेत. आणि या लोकसभा निवडणूक 2014मध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या यामध्ये बऱ्यापैकी हे BJP सरकार कुठल्याही घोषणेचं परिपूर्ण कार्य पूर्ण केलेले नाहीत. आणि आताही त्यांनी कुठल्याही प्रकारचे स्वरोजगार किंवा रोजगार निर्माण करण्यासाठी किंवा रोजगार भरती करण्यासाठी हे कुठल्याही प्रकारचे सामान्य नागरिकांना फायदा होतील त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारच्या कुठल्याही योजनांची घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही. आणि याच पद्धतीचा सर्व विचार करून तुम्ही या लोकसभा निवडणूक 2024ची जी निवडणूक आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे मत कोणाला द्यायचे हे तुम्ही ठरवू शकता. आणि मीही याच माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षांचा कार्यकर्ता नसून तुमच्यासमोर जी काही सद्यस्थिती आहे आणि मागील घडलेल्या ज्या घटना आहेत किंवा कार्य आहेत ते तुमच्यासमोर थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच माध्यमातून कुठल्या प्रकारची माझ्याकडून चूक झाली असेल तर ते तुम्ही माफ करावे ही आशा बाळगतो आणि तुम्ही माफ करसाल आशा करतो. पुन्हा भेटूयात अशा नुमायचं. तोपर्यंत धन्यवाद.